ऐतिहासिक वारसास्थळ लाभलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराची ओळख आता नव्याने तयार झालेल्या हरित क्षेत्रामुळे होऊ लागली आहे आणि ते हरित क्षेत्र म्हणजे मियावाकी गार्डन. शहराच्या विकासासोबत पर्यावरणाचा देखील समतोल साधला जावा आणि त्यातूनच एक शाश्वत परिसंस्थेचा विकास व्हावा यासाठीचे प्रयत्न नेहमी नगरपंचायतद्वारे होत असतात. आणि त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे आपलं मियावाकी उद्यान म्हणजेच घनवन प्रकल्प. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मिनी फॉरेस्ट. जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या संकल्पनेतून घनदाट वृक्ष लागवडीची पद्धत विकसित झाली असून याच धर्तीवर मंचर नगरपंचायतीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली. रयत शिक्षण संस्थेची मालकी असलेल्या जमिनीवर मंचर नगरपंचायतीद्वारे 6 एकर क्षेत्रामध्ये हे उद्यान साकारण्याचे ठरवले. यात 50,000 देशी प्रजातींच्या वृक्ष लागवड करून उत्तम परिसंस्था विकसित केली आहे. सर्वप्रथम या मियावाकी जंगलासाठी स्थानिक वृक्ष निवडून त्यांची रोपवाटिका तयार केली गेली आणि उंचीनुसार जवळजवळ लागवड केली गेली, जेणेकरून त्यांच्यात वाढीसाठी स्पर्धा होऊन ती लवकरात लवकर वाढली जावीत. लागवड योग्य जमीन तयार करताना त्यामध्ये शेणखत आणि मळीचा वापर केला गेला. सांगायला अतिशय समाधान वाटते की या उद्यानासाठी लागणारे जे खत आहे ते मंचर नगरपंचायतीने डेपोवरील ओल्या कचऱ्यापासून तयार केले आहे आणि या खताला हरित ब्रँड देखील प्राप्त आहे. सुरुवातीला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला गेला. कालांतराने ही झाडे सेल्फ सस्टेनिंगसाठी तयार झाली. हा महत्त्वाकांक्षी प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्यास नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचा देखील यात मोलाचा वाटा आहे. सद्यस्थिती पाहता वातावरणीय बदल, ऋतुचक्रातील बदलत्या वेळा, वाढते प्रदूषण, वाढते शहरीकरण यामुळे मानवी जीवनाचाच नाही तर परिसंस्थेचा देखील ऱ्हास होत चाललेला आहे. यावर उपाययोजना करायची जर असेल तर हरित क्षेत्र निर्मितीवर भर दिलाच पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय देणार याचा विचार करायचा म्हटलं तर भलं मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभे राहते. पण मियावाकी जंगलासारखे शाश्वत प्रयोग ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळी परिसंस्थेचा विकास, विविध प्राणी पक्ष्यांच्या जाती प्रजातींचा अधिवास आणि राहण्यायोग्य पोषक वातावरण आपल्याला पाहावयास मिळते. या मियावाकी जंगलामध्ये लावलेल्या फुलझाडांमुळे मधमाशा आकर्षित होऊन परागीभवनाची क्रिया, तसेच लागवड केलेल्या फळझाडांमुळे पक्षी आकर्षित होऊन वृक्ष लागवडीचे पुनर्चक्र अविरत चालू राहते व हरित क्षेत्र विकसित होतात. आणि हेच चक्र अबाधित ठेवणे म्हणजेच शाश्वत परिसंस्था होय. याची प्रचिती मात्र मंचर नगरपंचायतीद्वारे तयार करण्यात आलेल्या मियावाकी उद्यानाला पाहून नक्कीच आपणास येते. आपण जसं म्हणतो की निसर्गाला आपल्याकडून काही नको असतं, फक्त जे निसर्गात आहे त्याचं जतन मात्र आपण केलं पाहिजे. समाजाचं जसं आपण देणं लागतो अगदी तसंच आपण वसुंधरेचं देखील देणं लागतो आणि मियावाकीसारखं हरित क्षेत्र त्याचं अगदी सुंदर उदाहरण आहे. या उद्यानाद्वारे शहरातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता वाढते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे उद्यान एक हरित भिंत म्हणून मदत करते. तसेच भूजल पातळीत होणारी वाढ ही देखील लक्षणीय ठरते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मियावाकी जंगलामुळे आपण कार्बन क्रेडिट या संकल्पनेसाठी देखील पात्र ठरू शकतो. अशा पद्धतीने शक्य तितकी झाडे लावली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ती झाडे जतन करून हरित मंचरचं आपलं स्वप्न साकार करण्यास सहकार्य केलं पाहिजे. आपल्या अतिशय सुंदर अशा मियावाकी उद्यानाला तुम्ही अवश्य भेट द्या.